गणपती बाप्पा आणि महालक्ष्म्या हे जे दिवस असतात या दिवसामध्ये महिलांना भरपूर काम असतं। तर या पद्धतीने पूजेची आधीच तयारी करून ठेवली तर त्रास कमी होतो। हे जे सगळं साहित्य आहे ते फक्त 3 दिवसाच्या पूजेचे आहे। वाती वस्त्रमाळा बनवण्यासाठी सुरुवातीला कापूस निवडून घ्यायचा आहे। तर हल्ली कुणी हे सगळं करत नाही, विकत्रीचा कापूस आणून वस्त्रमाळा वगैरे करतात किंवा वस्त्रमाळा वाती फुलवाती हे सगळं विकतही भेटतं, पण आमच्याकडे घरचा कापूस आहे। हा कापूस घ्यायचा, बोटाच्या सहाय्याने त्याच्यातली सरकी बाजूला काढायची। या पद्धतीनेच हा कापूस निवडायचा असतो। आम्ही शक्यतो घरचे घरीच हे सगळं बनवतो, त्यामुळे भरपूर कापूस घ्यायचा, तो आधी निवडून घ्यायचा। निवडल्यानंतर तो चांगला स्वच्छ करायचा आणि याच्यापासून वेगवेगळे प्रकार बनवायचे, वाती वस्त्रमाळा फुलवाती असं। माझी आजी म्हणायची की सोमवारी कापूस निवडायचा नाही किंवा दिवस मावळल्यानंतर कापूस निवडायचा नाही, किंवा असंही म्हणलं जायचं की कापसाची सरकी जर आपण ओलांडली तर आत आंधळेपणा येतो। या श्रद्धेच्या गोष्टी आहेत, विश्वास ठेवा नाही ठेवा, पण असं पूर्वी बोलल्या जायचं। याच पद्धतीने आपण भरपूर कापूस निवडून घेऊयात। निवडल्यानंतर हा कापूस असा दिसतो, अगदी मोकळा होतो आणि स्वच्छही होतो। येथे मी भरपूर कापूस निवडून घेतलाय, बघू शकता तुम्ही। आमच्या घरी महालक्ष्मीच्या महापूजेला महाआरतीमध्ये काडवाती लावल्या जातात। आता या काडवाती कशाच्या असतात मला खूप जणांनी विचारलं होतं, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। या ज्या काड्या असतात याला सूर्याची काडी म्हणतात। बरेच जणांचं हे देवक असतं, त्यामुळे कोणाकडे या काड्या असल्या तरी बरेच जण देत नाहीत, कारण त्यांच्याकडे या काडीची पूजा केली जाते। पूर्वी प्रत्येकाच्या शेताच्या बांधावरती या काड्या मिळायच्या। याचं गवत मोठ्या प्रमाणात वाढायचं, त्यामुळे कोणाला मागायची गरजच वाटत नव्हती। पण हल्ली काय झाले, या काड्या दुर्मिळ झाल्यात, त्यामुळे शक्यतो मिळत नाहीत। आमच्या शेताच्या बांधावर भरपूर साऱ्या या काड्या मिळतात, त्यामुळे मी उन्हाळ्यातच तोडून ठेवल्या, त्या चांगल्या सुकून घेतल्या। याच्या आता मी काडवाती बनवणार आहे। आणि या काड्याचं एक वैशिष्ट्य असतं, आतमधून गच्च असतं, पोकळ अजिबात नसतात आणि या काड्या जॉईंट जिथं असतो तिथंच तुटतात। अलीकडे पलीकडे कुठेही तुटल्या जात नाही, जिथे जॉईंट असतो तिथेच त्या काडी तुटले जाते। तेव्हाच लक्षात येतं की ही सूर्याची काडी आहे। याचा रंग हलकासा तपकिरी असतो। याची जी लांबी असते ती सगळ्याची सारखी नसते, काही छोटे असतात काही मोठे असतात। तर मग काय करायचंय आपल्याला, या सगळ्या एकसारख्या आकारामध्ये कट करून घ्यायच्या आहेत। येथे आपल्याला एक एक काडी करून अशी जुडी बनवायची आहे। तर 2 लक्ष्म्याच्या 16-16च्या जुड्या असतात, त्यानंतर बाकी सगळ्या 8-8 काडीच्या जुड्या बनवायच्या असतात। कापूस घ्यायचा आहे आणि यासाठी मी इथे इबीद घेतले किंवा मग रांगोळी घेऊ शकता। हे का घेतलं तर हाताला कापूस चिटकू नये, व्यवस्थित वात वळल्या जावी, त्यामुळे इथे आपल्याला इबीद घ्यायचे। हे इबीद बोटाला चोळून थोडासा कापूस घ्यायचा आणि हा कापूस काडीला व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा आणि बोटाच्या साहाय्याने त्याला पीळ द्यायचा आहे। अर्धीच्या वरी काडी आपल्याला कापसाने गुंडाळून घ्यायची आहे, म्हणजे जेव्हा आपण याची आरती करू तेव्हा ती शेवटपर्यंत व्यवस्थित जळल्या जाते। बरेच जण यासाठी उदबत्तीची काडी, काडीपेटीची काडी किंवा मग तुरंटी घेतात। काही जण बांबूच्या काडीची सुद्धा काडवाती बनवतात। तुम्ही कशाचीही काडी घ्या, पण बांबूची काडी अजिबात घेऊ नका, कारण जेव्हा आपण ही वात लावतो तेव्हा ते शुभ प्रसंग असतो आणि बांबू हा फक्त अंतविधीसाठीच वापरतात, त्यामुळे बांबूचा वापर येथे आपल्याला करायचा नाहीये। खूप जण तुरीच्या काड्या वापरतात। सगळ्या काडवाती आपण याच पद्धतीने बनवून घेऊयात। येथे माझी सगळी तयारी झाली आहे, बघू शकता तुम्ही। पूर्वीच्या काळी मनुष्यबळ भरपूर होतं, हल्ली घरोघरी 2-4 माणसं असल्यामुळे एकटीला करणं जरा अवघड जातं, त्यामुळे आधीच तयारी करून ठेवली म्हणजे आयत्या वेळेला घाई होत नाही। येथे मी गणपती बसण्यापासून ते गणपती विसर्जनापर्यंत वस्त्रमाळा करून घेतल्यात। या आहेत काडवाती। या काडवाती आपण साजूक तुपामध्ये भिजत घालणार आहोत। वस्त्रमाळेच्या बाजूला जो पांढरा कापूस ठेवलाय त्याच्या आपण आयत्या वेळेला वस्त्र बनवणार आहोत, जे हळदी आणि कुंकवाचे असतात। या आहेत फुलवाती, या सुद्धा आपण साजूक तुपामध्ये भिजून घेणार आहोत। या दिव्याच्या आणि समईच्या वाती आहेत। या आरतीच्या वाती आहेत, या सुद्धा आपण साजूक तुपामध्ये भिजत घालणार आहोत। हे आहे आकर्क। आकर्क म्हणजे काय तर 11 वातीची एक जुडी, याला आकर्क म्हणतात।
हे आमच्याकडे हरतालिका आणि लक्ष्मीच्या वेळेस लागतं. ही आहे विष्णुवात. काळवातीसुद्धा आमच्याकडे एक जुडी हरतालिकेच्या पूजनाच्या दिवशी लावल्या जाते. हे आहे जानवं जे गणपती बाप्पासाठी लागतं. त्याचसोबत येथे मी काही कापसाचं सूत काढून घेतलंय. आपल्याकडे असावं, एखाद्या वेळेला कमी जास्तीला वाती लागल्या तर पटकन आपण त्या वळवू शकतो. हे आहे दोऱ्याचे पवते. आता हे पवते पांढऱ्या दोऱ्यामध्येच शक्यतो बरेच जण करतात आणि त्याला हळदीने रंगवतात, पण ते 16 दिवस ठेवावं लागतं, मग ते खराब होतं. त्यामुळे मी येथे पिवळाच धागा वापरलाय आणि येथे 2 रिळं लागणार आहेत. एक रिळ आपल्याला जेव्हा आपण आघाडा दुर्व्याची जुडी बनवतो त्याच्यासाठी लागणार आहे आणि एक रिळ महालक्ष्मीला सुतवण्यासाठी लागणार आहे. येथे मी 16 डाळी घेतल्यात, 16 साळी घेतल्यात आणि धने घेतलेत, कारण आमच्याकडे अक्षदामध्ये तांदूळ न वापरता महापूजेच्या दिवशी धने, तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ वापरल्या जाते. या पद्धतीने सगळी व्यवस्थित तयारी करून घेतली आहे, म्हणजे बाकीचं सगळं काम करायला आपल्याला भरपूर वेळ मिळतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला व यातली माहिती कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि तुमची तयारी कुठपर्यंत आली ते कमेंट करून सांगायला विसरू नका.